भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. भाग 88. योगाभ्यासी गवे स्वामींनी जेव्हा समर्थांना साष्टांग दंडवत घातला तेव्हा मोहळातल्या सर्व साधकांनी स्वामींच्या नावाने जय जयकार केला. स्वामींनी गवे स्वामींना अलगद उचलले आणि त्यांना आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. गवे स्वामींच्या आनंदाला पारावा राहिला नाही. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला तेव्हा गवे स्वामींची कुंडलिनी शक्ती जागृत झाली. काही क्षणानंतर गवे स्वामी भानावर आले. त्यांनी स्वामींचे चरण घट्ट धरले आणि कातर स्वरात म्हणाले, स्वामी, आपल्या दर्शनासाठी योग बळावर हा देह 125 वर्ष तगवला. माझी इच्छा पूर्ण झाली. मला तुम्हीच निरोप द्या. हे आयुष्य संपावे असा मला आशीर्वाद द्या. स्वामी शांतपणे म्हणाले, मुक्तीचा क्षण तुम्हाला लाभावा म्हणून तर मी मोहळात आलो. गवे स्वामी, तुमची जन्म मृत्यूच्या चक्रातून आता काही क्षणातच सुटका होईल. स्वामींनी गवे स्वामींच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, माझ्या परमभक्ता, माझे या तुझ्या मुक्तीच्या क्षणाला आशीर्वाद आहेत. गवे स्वामींनी स्वामींच्या चरणांशी आपला भक्तिमाथा टेकवला. तो मग उचललाच नाही. स्वामींनी स्वतः गवे स्वामींच्या देहाला अग्नी दिला. तेव्हा एक तेजस्वी बिंदू आकाश मध्याकडे सरकताना लोकांनी पाहिला. गवे स्वामींचा आत्मा मुक्त झाला होता. स्वामींनी गवे स्वामींना मुक्त तर केलेच, परंतु मोहळातल्या अनेक माणसांच्या अडचणी सोडवल्या, दुःखांचे निवारण केले, अनेकांचा उद्धार केला, कित्येकांचा कामाग्नी शांत केला. काही काळ स्वामी मोहळात राहिले आणि एकाएकी अदृश्य झाले आणि सोलापुरातल्या दत्त मंदिरात प्रकट झाले. एका बाजूला छोटासा कट्टा होता. त्या कट्ट्यावर स्वामी ध्यानस्थ बसले होते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.